जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक धक्कादायक घटना शहरातील कांचननगर परिसरात घडली आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातील उमेदवाराच्या परिवारातील सदस्याला मारहाण केली. या प्रकरणी पीडितांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. माझं नाव भगवान काशीनाथ सोनोने, माझी पत्नी रेखा भगवान सोनोने प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत आहे. शरद पवार राष्ट्रवादी या पक्षाकडून आमचे चिन्ह आहे तुतारी. आम्ही आज प्रचार करताना गेलो असताना कांचननगर भागामध्ये आज पहिल्यांदा प्रचाराला गेलो. आम्ही एवढ्या भयभीतीने प्रचाराला गेलो, पण तिथं पहिल्यांदा प्रचार करत असताना एंट्री करत असताना माझ्या वडिलांना तिथे मारहाण झाली. त्यांना विचारलं, तुम्ही इथं आले कस काय, इथं फिरायला आले कस काय, तुम्हाला नाही सांगितलं होतं तरी तुम्ही इथं आले कशाला फिरायला. मग माझ्या वडिलांना त्यांनी मारलं. कोणी मारलं? आबा बाविस्करांनी मारलं. आणि जेव्हा 2 ते 3 जण होते त्यांना आम्ही ओळखत नाही. आणि ते म्हणत होते की प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत का? माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार होते माझ्या मिसेसांच्या, उज्ज्वला बाविस्कर म्हणून. मग आम्ही इतके भयभीती झालो आहे की तिथं प्रचार करायला जायचं की नाही जायचं, कारण की आमच्या जीवाला फार धोका आहे. जर प्रशासनाने आम्हाला तिथे मदत नाही केली तर आम्ही प्रचार करणार नाही त्या वार्डामध्ये. कुठल्या पक्षाचे मारहाण करणारे? कुठल्या पक्षाचे? शिंदे गटाचे ते शिंदे गटाच्या आणि त्यांच्यावर भरपूर केसेस येतो. आम्ही 2 मर्डर केले, 3रा मर्डर करणं माझ्यासाठी काहीच विशेष नाही आहे. म्हणून आम्ही इतके भयभीती झालो आहे की आम्हाला प्रशासनाने जर मदत नाही केली तर आम्ही तिथं प्रचाराला जाणार नाही. नेमकं आता SP साहेबांची भेट घेतली, SP साहेबांनी काय आश्वासन? SP साहेबांनी घेतलं. मी त्याला बोलवून विचारपूस करतो, तुम्ही शहर पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन द्या. आपण तक्रार देणार का? तक्रार देणार आहे मी. प्रचार करणार का? पण आता प्रचार नाही करणार, कारण की काय एवढे भयभीती. आम्हाला आमचं जीवन प्यारं आहे, आमचं जीवन प्यारं आहे. प्रचार काय, आम्ही जनतेसाठी, फक्त जनतेसाठी आम्ही उभे आहे. आमचं जर जीवाला बरं वाईट होत असेल तर आम्ही का जनतेसाठी लढावं?